आवर्तन आहे। आपण सर्व ब्रह्मांडाच्या आणि पृथ्वीच्या आणि आकाशगंगाच्या चर्चा करतो, पण आपल्यातले पण विकृती मानसिकतेचे लोक पाताळात राहतात। आपण अर्ध पृथ्वीची चर्चा करत असतो, पण पाताळाची चर्चा कधी करत नाही। म्हणून ते अर्धवलय आम्ही त्या पाताळवासियांसाठी केलंय की तुमचं दुष्कर्म जर असं चालत राहिलं तर केशव शंखनाथ पथकाचा नाद तुमचा नाश केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्या पाताळवासियांसाठी अर्धवलय नाद। One, two, three, start. तिसरा चौथा जो आपला नाद आहे तो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय उत्सवाला साजरा करणारा जो तुतारी नाद आहे, ज्याच्याने सर्व मावळ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जा निर्माण करून हर हर महादेवाच्या ज्या घोषणा होतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या तुतारीच्या नादावर हे मावळे हा प्रलय नाचवत होते। तसेच या हिंदुस्थानातले सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना तुतारीची मानधना देतात। त्याचप्रमाणे केशव शंखनाथ पथक आपल्या चौथ्या आवर्तनातनं तुतारी नाद करून या महाराजांना आपली मानवंदना सादर करते। Two, three, start. आमचा पाचवा नाद आहे या वसुंधरेला आम्ही समर्पित करतो आणि त्या वसुंधरेला स्वच्छ करण्यासाठी आणि आपण जसं म्हणतो की वसुंधैव कुटुंबकम हे आपल्या जग हा सगळ्यांना शांतीचा संदेश देतो, पण त्याबरोबरच आम्ही या पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना शांतीचा संदेश देत असणारा हा आमचा भारतवर्ष या पृथ्वीला आम्ही प्रदक्षिणा घालतो। त्यासाठी या पृथ्वीचा पूर्ण वलय नाद तो आपल्या समोर आता सादर होईल। पूर्ण वलय नाद। One, two, three, start. सहावा नाद आहे जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सर्व राक्षसांचा नरसंहार केला आणि त्याच्या हातातल्या करंगडीवर जो धनुर्धन आहेत यांच्या हातात सुदर्शन सुद्धा आहेत आणि पृथ्वी तलावरनं आकाशगंगेत असलेले सगळ्या विकृत दृष्टीसाठी तो सुदर्शन चालतो। म्हणून आम्ही सगळे या श्रीकृष्णांचे आणि केशवाचे वंशज आहोत। आमच्या हातात जरी सुदर्शन नसेल तरी आमच्या शंखातनं आम्ही सुदर्शन नाद करून इथल्या सगळ्या विकृतीचा आम्ही नरसंहार करू, यासाठी त्याला समर्पित असेल तर सुदर्शन नाद आपल्या समोर सादर करतील। सुदर्शन नाद।
हा नाद वाजून आपण तर सगळ्यांचा नरसंहार केला, आपली इच्छा प्रकट केली. जेव्हा माणसाच्या इच्छा आकांक्षा सर्व संपतात आणि सर्व तो संपतो मोक्षप्राप्तीसाठी. जे काय आपण ध्यान साधना करतो ते मोक्षप्राप्तीसाठी करत असतो. आणि एकदा का मोक्षप्राप्ती झाली, सगळं कामं संपले, सगळे कर्तव्य संपले की प्रत्येक मनुष्य आपल्या एका छंदामध्ये गुंतलेला असतो, आपल्या सवयीमध्ये गुंतलेला असतो. म्हणून या सर्व माता पितांसाठी, या सर्व संसारासाठी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्यानंतर मोक्षप्राप्तीला गेल्यावर ज्या मनुष्याच्या आकांक्षा शिल्लक राहतात त्या म्हणजे फक्त छंदनाद, मुक्त छंदनाद. आपल्या समोर आता सादर करतायत 7वा नाद, मुक्त छंदनाद. One, two, three, start. ज्या 7 आवर्तनाचा विश्वविक्रम आपल्याला करायचा होता तो झालेला आहे. परंतु याच्याही पलीकडे पुढच्या वर्षी आम्ही काय करणार आहोत, पुढच्या आगामी काळात आम्ही काय करणार आहोत, किंवा साधू संतांच्या समर्पित आम्ही जर काही केला असेल तर आम्ही 3 मंत्र त्याचा उच्चार आम्ही शंखातनं करत असतो. त्याचं सादरीकरण आपल्या समोर करतील. त्याचा विश्वविक्रम होणार नाही आम्हाला माहिती आहे. भगवंताच्या नावाचा विश्वविक्रम केशव शंकरनाथपदी कधीच करू शकत नाही, कारण की प्रत्येकाच्या मनात हा भगवंत आहे. त्या भगवंताची साधना म्हणून आम्ही 3 मंत्र उच्चार बसवलेले आहेत, ते आपल्या समोर सादर करतील. प्रत्येक मंत्र उच्चार 3च्या पटीने आपण घ्यायचा आहे आणि लवकर संपवायचं. जय श्रीराम. चालू करा. पहिला आपला मंत्र आहे गजानना गजानना बाप्पा बाप्पा गजानना 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 बाप्पा बाप्पा गजानना 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 बाप्पा बाप्पा गजानना. One, two, three, start. दुसरा आपला मंत्र आहे श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री. One, two, three, start. तिसरा आपला मंत्र आहे श्री राम जय जय राम जय जय राम जय
आवर्तन आणि त्याला जोडून 3 हे मंत्र. 10 संख्या आपल्या प्रत्येकाला आवडत नाही, त्याच्यात निदान 9 तरी असावा किंवा 11 तरी असावा. म्हणून केशव शंखनाद पथकाने या शंखाला मध्यस्थानी मानून अनेक पौराणिक वाद्यांचा प्रचार आणि प्रसार करायचं ठरवलंय. त्या सर्वात जास्त फेमस झालेलं आमचं जे वाद्य आहे ते म्हणजे संबळ. त्या संबळीवर आम्ही भगवान महाकालला एक नाद समर्पित केलाय. तो महाकाल आपल्यासमोर फक्त 2च मिनिटात सादर करतील आणि त्याच्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की सगळे शंखवादक वाजवतात, शिक्षकाला वाजवता येतं का नाही. तर या सगळ्या शंखवादकांना आणि उपस्थित पाहुण्यांना माझा एक ब्रह्मनाद समर्पित करून आजचा विश्वविक्रम आपण इथे थांबवणार आहोत. तदनंतर आपल्याला जे विश्वविक्रम द्यायला आलेले नार्वेकर जी आहेत ते आपल्या कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला विश्वविक्रम दिलाय हे सांगतील आणि तदनंतर सन्माननीय महाराजांचं आशीर्वचन होईल. तोपर्यंत कुणीही त्यांचं आशीर्वचन ऐकल्याशिवाय इथून जायचं नाहीये. सुरुवात. शिव हर हर महादेव. आपला विश्वविक्रम झालाय. आपण स्थानापन्न झालात तरी चालेल. एक ब्रह्मनाद घेऊन विश्वविक्रम इथे शंखवादकांनी जो शंखनाद केलेला आहे तो फक्त पुण्यातच
महाराष्ट्रातच नाही तर जागतिक स्तरावर जगभरामध्ये हा शंखनाद घुमघुमलेला आहे आणि या रेकॉर्डची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया कडून ॲज अ चीफ एडिटर सुषमा नार्वेकर नोंद घेताना आम्हाला खूप खूप आनंद होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की केशव सरांचंही खूप अभिनंदन की त्यांनी उत्कृष्टरित्या येथे खूप छान समायोजन केलेलं आहे. आणि जास्त वेळ न घेता आपण आता इथे सर्टिफिकेशन करणार आहोत. फक्त एवढंच सांगायचं की वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया ही एक भारतीय इंडियन ऑर्गनायझेशन आहे, इंडिया बेस्ड ऑर्गनायझेशन आहे जी आतापर्यंत फक्त नॅशनलच नाही तर इंटरनॅशनल रेकॉर्ड्स ऑर्गनाइज आणि ऑथेंटिसिटी करून R&D प्रॉपर करून आणि ट्रान्सपरन्सी करूनच रेकॉर्ड येथे नोंद केलेली आहे. आतापर्यंत करत असलेल्या सर्व रेकॉर्डची ट्रान्सपरन्सी करण्यात आलेली असून केशव शंखनाद पथक यांचा हा वर्ल्ड रेकॉर्ड हा जागतिक लेवलला फर्स्ट कॅटेगरीमध्ये नोंद झालेली आहे. Maximum notes and mantras performing counsel in shortest time. This is to certify that Keshav Shankarnath Pathak has achieved an extraordinary collective performance of blowing conch shell. A total of 1,111 plus participants together performed the conch blowing, producing 7 distinct notes along with chanting and blowing of 3 mantras continuously for a duration of 30 minutes and set a new world record on 5th October 2025 at Pune, Maharashtra, India. And this remarkable achievement showcase culture, heritage, discipline and spiritual harmony. So congratulations all of you. Congratulations. समोर बसलेल्या सर्व शंखवादकांनी शंखनाद करायचा आहे का पिशवी ठेवल्यात शंख आपापले